माळशिरसमध्ये मोहिते पाटील यांना वगळून राजकारण. कधी काळी ना काँग्रेस असा विचार करत होतं, ना राष्ट्रवादी असा विचार करत होतं, ना भाजप असा विचार करत होतं. पण आता भाजपने हा विचार फक्त सुरू केलेला नाही आहे, तर तशी कृती देखील सुरू केलेली आहे. त्यातूनच सत्तेच्या जवळ जाण्यासाठी मोहिते पाटील कुटुंब आता शिवसेनेचा आधार शोधत आहे. नेमकं भाजपने ही कृती कशी सुरू केलेली आहे आणि मोहिते पाटील यांना शिवसेनेचा आधार का हवा असा वाटतोय, हेच आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. नमस्कार, मी ऋषिकेश, तुम्ही पाहताय सरकारनामा. नुकतंच माढ्याचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. आता त्यांनी सांगितलं की ही भेट निधीसाठी होती, रस्त्यांच्या काही कामांसाठी होती. पण मी एक सांगू का, राजकारणात कधीच कुठलीही भेट ही फक्त एका कामासाठी नसते आणि अराजकीय तर बिलकुल नसते. त्यामुळेच या भेटीची आणि या भेटीच्या टायमिंगची चर्चा सोलापूरमध्ये सुरू झालेली आहे. आता या भेटीचं टायमिंग कसं आहे ते मी तुम्हाला सांगतो. आत्ता ज्या सोलापूरमध्ये नगरपालिका असतील, महापालिका असतील आणि जिल्हा परिषदा असतील, या सगळ्या ज्या निवडणुका झाल्या, त्या निवडणुकांमध्ये भाजपने जे यश मिळवलं, जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वामध्ये भाजपने मागच्या काही काळात सोलापूरमध्ये जे पक्ष वाढवला आहे, त्या पक्षवाढीनंतर आणि अजित पवार यांच्या निधनानंतर जी झालेली काही राजकीय तयार झालेली जी काही राजकीय परिस्थिती आहे, त्या परिस्थितीमधून ही एकनाथ शिंदे यांची घेतलेली भेट आहे. या भेटीमध्ये धैर्यशील मोहिते पाटील यांनी सांगितलं की या भेटीमध्ये फक्त निधीची चर्चा झाली, पण या निधी व्यतिरिक्त या भेटीला एक काही राजकीय पार्श्वभूमी देखील आहे. ती पार्श्वभूमीसुद्धा आता मी तुम्हाला सांगतो. जर आपण 2024ची लोकसभेची निवडणूक आठवली, तर त्या लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी मोहिते पाटील घराण्यानं भाजपमधून बंडखोरी करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा रस्ता धरला होता. आता भाजपच्या वळचणीला आलेला एखादा नेता असा भाजपच्या प्रवाहाबाहेर जाणं, विरोधी पक्षासोबत जाणं, ही भाजपसाठी त्यावेळीची पहिलीच वेळ होती ती. त्यानंतर धैर्यशील मोहिते पाटील यांनी लोकसभेत विजयी पण मिळवला. या विजयानंतर कदाचित रणजितसिंह मोहिते पाटील जे भाजपचे आमदार आहेत, ते त्यांच्या आमदारकीचा राजीनामा देतील, भाजप सोडतील अशी चर्चा होती. पण ना त्यांनी भाजप सोडली ना आमदारकी सोडली. आता या न सोडलेल्या आमदारकीबाबत एक भाजपचे नेते आहेत, आता त्यांचं नाव सांगत नाही मी, पण ते ऑफ द रेकॉर्ड आम्हाला एकदा म्हटलेले की त्यांना पक्षाच्या कोट्यातून आमदारकी दिली होती, अगदी फुकट आमदारकी दिली होती. तरीसुद्धा त्यांनी पक्षाच्या विरोधात म्हणजे भावाचं काम केलं असा त्या नेत्याचा आरोप होता. आता हे झालं लोकसभेपुरतं, पण विधानसभेला माळशिरसमध्ये राम सातपुते यांचा पराभव झाला. या पराभवानंतर राम सातपुते यांनी अक्षरशः रान पेटवलं की धैर्यशील मोहिते पाटील यांच्यासोबत रणजितसिंह मोहिते पाटील यांनी देखील राष्ट्रवादीचं काम केलेलं आहे. रणजितसिंह मोहिते पाटील जे की भाजपचे आमदार आहेत, तेव्हापासूनच त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अशी मागणी केली होती की रणजितसिंह मोहिते पाटील यांची आमदारकी काढून घ्यावी, त्यांचा राजीनामा घ्यावा. पण भाजपने अजूनपर्यंत तरी त्यांचा राजीनामा मागवून घेतला नाही. आता त्यांची मेमध्ये मुदत संपती आमदारकीची. रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या आमदारकीची मुदत संपण्यापूर्वीच धैर्यशील मोहिते पाटील यांनी एकनाथ शिंदेंची घेतलेली भेट ही एक कुठेतरी राजकीय मेसेज असा देते की आता रणजितसिंह मोहिते पाटील टर्म संपल्यानंतर कदाचित भाजप सोडू शकतील. तिकडे धैर्यशील मोहिते पाटील यांनी जेव्हा एकनाथ शिंदेंची भेट घेतली, त्यानंतर अशी चर्चा सुरू झाली की कदाचित ते शिवसेनेच्या जवळ जात आहेत का. जिल्ह्यात भाजपचं वाढत असलेलं प्रस्थ आहे. जयकुमार गोरे यांनी राम सातपुते यांना दिलेली ताकद आहे. राम सातपुते यांच्या नेतृत्वात आत्ताच्या ज्या सगळ्या नगरपालिकेच्या इलेक्शन झाल्या, त्यात काही जागा भाजपला मिळाल्या, पंचायत समितीच्या काही जागा भाजपला मिळाल्या. राम सातपुते यांची पत्नी निवडून आली, तिथं उत्तमराव जानकर यांच्या मुलाचा पराभव करून संस्कृती सातपुते निवडून आल्या. तर हे जे काही राम सातपुतेंना दिली जात असलेली ताकद आहे, त्या ताकदीमधून भाजपचा हा तर विचार पक्का झाला आहे की मोहिते पाटील यांना वगळून माळशिरसचं राजकारण करायचं. कदाचित याच सगळ्या ज्या आत्ताची राजकीय परिस्थिती निर्माण झाली आणि अशात असं झालं की नुकतंच अजित पवार यांचं अपघाती दुर्दैवी निधन झालं. धैर्यशील मोहिते पाटील यांना जेव्हा त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला, लोकसभेची निवडणूक जिंकली आणि विधानसभेला भाजपची सत्ता आली, अजित पवार देखील त्यांच्यासोबत होते. त्यामुळे धैर्यशील मोहिते पाटील जरी शरद पवारांचे खासदार असले तरी त्यांना कुठंतरी एक निधीसाठी असेल किंवा राजकीय आधार म्हणून अजित पवारांचा आधार वाटत होता. आता अजित पवारांच्या निधनानंतर हा राजकीय आधार देखील त्यांचा निघून गेला. त्यामुळे भाजपने जे काय आत्ता सध्या जिल्ह्यातलं जे राजकारण भाजप केंद्रित केलं आहे,
त्या भाजप केंद्रित राजकारणानंतर आणि आत्ता जे रणजितसिंह मोहिते पाटील यांची विधान परिषदेच्या आमदारकीची टर्म संपते ते असेल किंवा अजित पवारांचं निधन असेल, तर या सगळ्यातून आता कुठंतरी सत्तेच्या जवळ जाणं हे क्रमप्राप्त आहे. जर आपल्या संस्था वाचवायच्या असतील, कारखाने वाचवायचे असतील, कारखान्यांना आर्थिक आधार द्यायचा असेल, तर कुठेतरी सत्तेच्या जवळ जाणं हे मोहिते पाटील यांच्यासाठी क्रमप्राप्त आहे. त्यामुळे त्यांनी कुठेतरी आता शिवसेनेचा आधार शोधायला सुरुवात केली आहे, अशी चर्चा सगळीकडे सुरू आहे. पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी या भेटीवर प्रतिक्रिया अशी दिली की मोहिते पाटील आता कुठं जरी गेले तरी त्यांच्या हाती काहीही लागणार नाही, त्यांना कुठलाही आधार सापडणार नाही, कारण आम्ही मोहिते पाटलांची सगळी शक्तीस्थळच उद्ध्वस्त केलेत. म्हणजे मोहिते पाटील यांना वगळून आम्ही आमचं राजकारण आता सुरू केलेलं आहे, हे भाजपनी किंवा जयकुमार गोरे यांनी स्पष्टपणे सांगितलं. त्यामुळे कुठेतरी आपलं साम्राज्य जर राखायचं असेल तर मोहिते पाटील यांना सत्तेच्या जवळ जाणं क्रमप्राप्त ठरते. त्यातूनच ही एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याची चर्चा आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवीन व्हिडिओंसाठी माहितीसाठी सरकारनं आम्हाला फॉलो करायला विसरू नका.